सोलापूरमध्ये एका कारचा भीषण स्फोट झाला। जुनी मिल कंपाऊंड परिसरामधली ही घटना आहे। बंदुकीतील गंधकामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। हे दृश्य बघतोय आपण। सोलापूरमधली ही दृश्य आहेत। जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। बंदुकीतील गंधकामुळे स्फोट झालाय। कारमध्ये एक स्फोट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सोलापुरातील जुनी मिल परिसरात आहे। आपण पाहू शकता एका कारमध्ये जे आहे ते स्फोट झालेला आहे। या ठिकाणी जे आहे ते सहारा गन हाऊस नावाचं एक दुकान आहे। या दुकानामध्ये जे आहे ते जंगली प्राणी असतील, त्यांच्या चोर असतील, यांना जोराचा आवाज करणारे जे छर्र्याच्या बंदुका असतात त्या विकल्या जातात। मात्र यामध्ये जो आहे तो कामगार होता, तो कार मध्ये जो आहे तो जवळपास एक 10 ते 20 गन जो आहे तो डिक्कीमध्ये ठेवत होता। पण ठेवत असताना ती बॅग जी आहे ती खाली पडली आणि त्यामध्ये त्याच्या पायावरती बॅग पडली आणि त्या व्यक्तीचा जो आहे तो पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या पायाचे चितोडे उडल्याचं जे आहे ते चित्र इथं पाहायला मिळतं। आपण पाहू शकता घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे। बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। डॉग स्क्वॉड जो आहे ते सुद्धा दाखल झालेलं आहे। पोलीस जे आहे ते युद्ध पातळीवर जे आहे तो हा नेमका स्फोट कशामुळे झाला त्याची तपासणी करत आहेत। आपण पाहू शकता कारची अवस्था छिन्न विचित्र अशी अवस्था झालेली आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते इथे दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच या जे गन हाऊस आहे त्या मालकावर देखील आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। नेमका स्फोट कशामुळे झाला हा पोलीस तपास करत आहे। या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।